Good morning, students. Now, today we have to learn importance of cost accounting. Cost accounting is developed mainly for the helping to the management in regarding to taking various decisions and to maintain efficiently working by the workers. The importance of cost accounting depends upon its advantages and useful to the management. The following points which shows the importance of cost accounting we learn one by one. Now first is the it helps to ascertain the total cost as well as unit cost of a product or service. कॉस्ट अकाउंटिंग आपल्याला टोटल कॉस्ट सांगतं एखाद्या वस्तूसाठी बनवण्यासाठी त्यामध्ये मटेरियल किती लागलं, लेबर्स किती लागले, ओव्हरहेड्स किती लागले, आणखी काही खर्च झालेला आहे का या संदर्भाची एकत्रित माहिती करून आम्हाला वस्तूची पूर्ण वस्तू बनवण्याचा प्रोडक्शन कॉस्ट आम्हाला देते. त्याशिवाय आम्हाला पर युनिट कॉस्ट देखील मिळू शकते. एका नगाची किंमत काय असू शकते हे देखील कॉस्ट अकाउंटिंग आम्हाला सांगण्याचा प्रयत्न कॉस्ट अकाउंटिंगमध्ये केला जातो. दुसरा आहे इट गिव्स अन आयडिया अबाउट प्रॉफिटेबल अँड अनप्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटीज अँड स्टेप्स कॅन बी टेकन टू इलिमिनेट और मिनिमाइज अनप्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटीज अँड टू एक्सपांड प्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटीज. आम्हाला किंवा मॅनेजमेंटला प्रॉफिटेबल अनप्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटीज कुठल्या आहेत, जे अनप्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटीज असेल तर त्याच्यावरती काय स्टेप्स आपण घेतल्या पाहिजे की जेणेकरून ते कंट्रोलमध्ये आणू शकेन की अनप्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटी किंवा ते जी काय मिनिमाइज आहे तो मिनिमाइज आम्हाला करता येईल. प्रॉफिटेबल ॲक्टिव्हिटी एक्सपांड कशी करता येईल या संदर्भाची गाईडलाईन आम्हाला कॉस्ट अकाउंटिंग देतं. इट प्रोव्हाइड्स बेस फॉर डिटरमायनिंग ऑफ सेलिंग प्राईस. वस्तूची किंमत आम्हाला ठरवण्यासाठी कॉस्ट माहीत असणं खूप गरजेचं आहे. मागच्या वेळेला जे मी सांगितलं तुम्हाला की सेलिंग प्राईसचं जे सूत्र आहे आमचं ते सूत्र असं आहे, सेलिंग प्राईस इज इक्वल टू कॉस्ट प्लस प्रॉफिट. म्हणजे कॉस्ट माहीत असल्याशिवाय आम्ही सेलिंग प्राईस फाइंड आउट करूच शकत नाही. त्याच्यासाठी आम्हाला कॉस्ट अकाउंटिंगची गरज पडेल. कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स मॅनेजमेंट टू मेजर द इफिशियन्सी ऑफ डिफरंट ॲक्टिव्हिटीज अँड देन टू मेंटेन अँड इम्प्रूव्ह इट. की कारखान्यामध्ये इफिशियंटली कुठले ॲक्टिव्हिटी चालू आहेत, कुठले युनिट जादा प्रोडक्शन कॉस्ट देत आहे या संदर्भाची माहिती आम्हाला कॉस्ट अकाउंटिंग देतं की ज्याच्या सहाय्यानं आम्ही ती जी ॲक्टिव्हिटी असेल ती कंटिन्यू करेन, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याच्या दृष्टीनं आम्हाला मदत जी आहे किंवा ती माहिती जी आहे ती माहिती आम्हाला कॉस्ट अकाउंटिंग देत असतं. कॉस्ट अकाउंटिंग कलेक्ट्स अँड अनालाइज द कॉस्ट डाटा विच आर युजफुल टू प्रिपेअर एस्टिमेट्स अँड टेंडर. एस्टिमेट्स टेंडर्स तयार करण्यासाठी आम्हाला कॉस्ट अकाउंटिंगची जी माहिती आहे ती उपयोगात आणली जाऊ शकते. इट डिस्क्लोजेस द रिझन्स ऑफ लॉस अँड वेस्टेजेस इन मटेरियल लेबर ओव्हरहेड्स, also gives suggestion to control such wastages, therefore profit will be increased. कॉस्ट अकाउंटिंगच्या सहाय्यानं कारखान्यामध्ये फॅक्टरीमध्ये जे वेस्टेज होतात मग ते वेस्टेज कदाचित मटेरियलच्या बाबतीत असेल, लेबर आपला कामचुकारपणा करत असतील, ओव्हरहेड्स हे जादा खर्च आमचं काही होत असेल इतर खर्चामध्ये, तर ते कोणते होतात त्या संदर्भाची माहिती मिळते. त्याच्यावरती आम्ही कंट्रोल ठेवू शकतो की ज्याच्यामुळे होणारा वेस्टेज आमचा कमी येईल आणि इनडायरेक्टली आम्हाला प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट इन्क्रीज होण्यामध्ये मदत होऊ शकेल. इट हेल्प्स इन कॉस्ट कंट्रोल ॲज वेल ॲज कॉस्ट रिडक्शन ऑफ प्रोडक्ट अँड सर्व्हिस ॲक्टिव्हिटी. कॉस्ट कंट्रोलसाठी याचा उपयोगात आणला जातं कॉस्ट अकाउंटिंगचा डाटा. तसेच कॉस्ट रिडक्शन देखील केलं जातं की विदाऊट अफेक्टिंग द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट वी कॅन रिड्यूस द अदर फॅक्टर्स ऑफ द कॉस्ट प्रोडक्शन विच आर हार्मफुल टू द कंपनी विदाऊट अफेक्टिंग द क्वालिटी ऑफ द प्रोडक्ट इज नोन ॲज अ कॉस्ट रिडक्शन. कॉस्ट रिडक्शन म्हणजे काय की खर्चामध्ये कुठेही काटछाट न करता किंवा क्वालिटीला कुठेही मात न देता वस्तूवरती जो इतर होणारा खर्च असेल, काही वेस्टेजेस असतील, लॉसेस असतील तर ते थोपवले जातात, थांबवले जातात आणि ती वस्तूची किंमत कमी आणण्याचा प्रयत्न केला जातो. त्याला आम्ही कॉस्ट रिडक्शन म्हणतो. तर कॉस्ट अकाउंटिंगमुळं आम्हाला कॉस्ट कंट्रोल पण पॉसिबल होतं, त्याच्याबरोबर कॉस्ट रिडक्शन देखील करता येतं. It furnishes reliable data to the management on the basis of management can take various decision. की मॅनेजमेंटला जे काही वेगवेगळे डिसिजन्स घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी आम्हाला जो बेसिक डाटा पाहिजे, आधारभूत जी माहिती पाहिजे ती आधारभूत माहिती आम्हाला कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड करतं किंवा देण्याचा प्रयत्न करतं. कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स टू प्रिपेअर मोर फ्रिक्वेंट अँड मोर ॲक्युरेट फिनान्शियल स्टेटमेंट्स विथ द हेल्प ऑफ
परपेच्युअल इन्व्हेंटरी सिस्टीम ऑफ स्टॉक कंट्रोल. आम्हाला जेव्हा पाहिजे त्यावेळेला मॅनेजमेंटला फायनान्शियल स्टेटमेंट तयार करून देण्याचं काम कॉस्ट अकाउंटिंग करतं, कारण आम्ही कॉस्टिंगमध्ये स्टॉक जो आहे तो कायमस्वरूपी नोंदवत असतो बुकमध्ये. त्यामुळे जेव्हा पाहिजे त्यावेळेला आम्ही क्लोजिंग स्टॉकची फिगर मॅनेजमेंटला सादर करू शकतो, ज्याच्या साहाय्यानं फिनान्शियल स्टेटमेंट, प्रॉफिट लॉस अकाउंट असेल किंवा बॅलन्स शीट असेल, आम्ही केव्हा पाहिजे त्यावेळेला आपण बनवू शकतो. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये आम्ही 3 महिन्यानं, 6 महिन्यानंतर किंवा वर्षाच्या शेवटी क्लोजिंग स्टॉकचं व्हॅल्युएशन करतो. मात्र तशी गरज आम्हाला कॉस्ट अकाउंटिंगमध्ये पडत नाही. कॉस्ट अकाउंटिंगमध्ये क्लोजिंग स्टॉकची फिगर रेडीमेड आम्हाला उपलब्ध असते. इतर काही खर्च असतील त्याच्या फिगर ज्या त्यावेळी नोंदवल्या गेल्यामुळं आम्ही फायनान्शियल स्टेटमेंट केव्हा पाहिजे त्यावेळेला मॅनेजमेंटला बनवून देऊ शकतो. त्याच्यानंतर आहे कॉस्ट अकाउंटिंग डिस्क्लोजेस रिलेटिव्ह इफिशियन्सी ऑफ डिफरंट वर्कर्स, की कॉस्ट अकाउंटिंगमुळं आम्हाला डिफरंट वर्करची इफिशियन्सी जी आहे ती फाइंड आउट होण्यासाठी मदत होते. फॅसिलिटेड टू इंट्रोड्यूस सुटेबल वेज प्लॅन तयार करण्यासाठी, यासाठी देखील आम्हाला कॉस्ट अकाउंटिंग उपयोगात येतं. इट फॅसिलिटेट द असेसमेंट ऑफ एक्साइज ड्युटी, इन्कम टॅक्स अँड हेल्प फॉर्म्युलेटिंग द गव्हर्नमेंट पॉलिसीज. कॉस्ट अकाउंटिंगच्या सहाय्यानं मॅनेजमेंट काही एक्साइज ड्युटीच्या बाबतीमध्ये असेल, इन्कम टॅक्स असेल, गव्हर्नमेंट पॉलिसीज असतील, याबद्दल डिसिजन घेण्यासाठी उपयोगात आणला जातो कॉस्ट अकाउंटिंगचा डाटा. की गव्हर्नमेंटला पॉलिसीज ठरवण्यासाठी, म्हणजे समजा आता साखरेचा दर किती ठेवायचा आहे, तर साखर कारखान्यातला प्रोडक्शन कॉस्ट जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत गव्हर्नमेंट साखरेची किंमत निश्चित नाही करू शकत. इन्कम की एक्साईज ड्युटी यासारखे जे काही खर्च असतील, एक्सपेन्सेस असतील, ते किती लावावं, टॅक्सेसचं रेट काय असावा, त्या नेमका कंपनीला किंवा मालकाला उत्पादन खर्च किती येतो, तो प्रोडक्शन कॉस्ट समजल्याशिवाय आम्ही अशा पॉलिसी गव्हर्नमेंट देखील निश्चित करू शकत नाही किंवा मॅनेजमेंटला देखील याच्या बाबतीमध्ये निर्णय घेण्यासाठी कॉस्ट अकाउंटिंगची डाटा उपयोगात पडतो. द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू रिड्यूस द कॉस्ट, देअरफॉर कस्टमर्स विल गेट द प्रोडक्ट ऑर सर्व्हिस ॲट लो प्राईस. की मॅनेजमेंटचा मुख्य उद्देश कॉस्ट अकाउंटिंग ठेवण्याचं काही असेल तर कॉस्टवरती कंट्रोल ठेवणं किंवा जो काही खर्च आमचा जादा येत आहे तो कमी करणं, याचा इनडायरेक्टली इफेक्ट पडतो तो प्रोडक्टवरती, की ज्यामुळं त्या कस्टमर जो आहे तो त्याला कमी किमतीमध्ये ती वस्तू किंवा सेवा जी आहे ती उपलब्ध होऊ शकतं. त्यामुळे कॉस्ट रिड्यूस करणं किंवा त्याच्यावरती कंट्रोल ठेवून आम्ही योग्य ती किंमत जी आहे ती वस्तूची करून ग्राहकांना वाजवी दरामध्ये वस्तू पुरवल्या जाऊ शकतात. हे आमचे कॉस्ट अकाउंटिंगचे जे काही महत्त्व आहे ते महत्त्व सांगितलं जातं. थँक्यू.